वैशिष्ट्य म्हणून आपण सांगतो की माणूस हा हत्यारं बनवणारा प्राणी आहे. नेमका माणूस हत्यारं बनवत होता म्हणजे काय करत होता? तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की माणूस एक दगडावरती दुसरा दगड ठोकून त्याचे छिलके काढतोय आघात करून आणि हत्यारं बनवतो आहे. माझ्याही हातामध्ये हे हत्यार आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक दगड आणि हत्यार यातला फरक आपल्याला ज्याच्यावरून समजून घेता येईल. जर या हत्याराकडे नीटपणे पाहिलं तर लक्षात येईल की हे छिलके काढलेले आहेत. इथे हे नीटपणे जर बघितलं तर हे मुद्दामून काढलेले छिलके आहेत. यामध्ये जर पाहिलं तर हा थोडासा सेमी सर्क्युलर किंवा अर्धवर्तुळाकृती असा एक छिलका निघालेला आपल्याला दिसतो. त्याचा जो भाग एक खोलगट असा भाग आपल्याला दिसतो. तो खोलगट भाग त्याला तो छिलका काढल्यानंतरचा आहे. त्यासाठी दगडावरती एक ठिकाण एक छोटासा स्पॉट ठरवून घेतात की जिथे आघात केल्यानंतर तो छिलका निघेल. हा छिलका काढण्यासाठी जो ज्याच्यावरती काम करतो आहे दगडावरती त्या माणसाला तो दगड फुटतो कसा हे माहिती असायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक दगडाची माहिती, प्रत्येक दगडाच्या प्रकाराची माहिती असली पाहिजे. जो दगड वेडावाकडा फुटेल तो दगड हत्यारासाठी उपयोगी पडत नाही. तर ज्याचे एकसारखे छिलके निघू शकतात तो हत्यारासाठी उपयोगी पडतो. इथे दिसेल की इथून जर आघात केला दगडावरती तर पाण्यामध्ये तरंग जसा उठतो की सुरुवातीला पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर जी वर्तुळं असतात ती जवळजवळ असतात आणि हळूहळू ती विरळ होत जातात. तसंच इथे दिसेल की हळूहळू आघात जिथे जास्ती आहे तिथे तो खोलगट भाग कमी आहे, किंबहुना थोडासा उंचवटा जाणवेल हाताला आणि त्यानंतर मग तो जास्तीत जास्त उथळ होत जातो. याला म्हणतात बल्ब ऑफ परकशन किंवा आघातामुळे आलेला फुगवटा. हत्यारे तयार करायला शिकणे हे मानवाच्या वाटचालीमधला एक फार मोठा टप्पा होता. त्याचप्रमाणे अग्नीचा वापर करायला शिकणं हा सुद्धा अतिशय मोठा टप्पा होता. सुरुवातीला माणसाला अग्नी कसा तयार करायचा हे माहिती नव्हतं, परंतु कसं शिकला असेल अग्नी वापरायला माणूस हे सुद्धा निश्चित आपल्याला माहिती नाही, अंदाजाने सांगावं लागतं. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जंगलामध्ये वणवे लागतात, आगी लागतात हे आपण बघतो. अशाच जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांचं निरीक्षण मानवाने सतत केलं असलं पाहिजे आणि मग त्यामधल्या जळत्या फांद्या झाडांच्या आणून त्याचा वापर करणं ही पहिली पायरी असली पाहिजे माणसाच्या अग्नीच्या वापरामधली. त्यांनी काय केलं असेल फांद्या आणून, तर फांद्या आणून मुळामध्ये फांद्या आणणं आणि त्याच्या आधाराने शेकोटी पेटवणं ही कदाचित पहिली पायरी असेल. जंगलामध्ये लागणाऱ्या ज्या आगी होत्या नैसर्गिकरित्या त्याचं निरीक्षण मानव करतच होता. त्यामध्ये जंगलामधल्या आगी लागल्यानंतर त्यातनं या फांद्या जळत्या फांद्या आणून त्या जळत्या फांद्यांचा उपयोग करणं ही पहिली पायरी असेल. त्या जळक्या फांदे आणून त्यांनी शेकोटी पेटवली असेल. शेकोटी का पेटवायची? तर ज्या काळामध्ये हा माणूस वावरत होता, हातकण्याचा माणूस आपण म्हणतो की त्यांनी अग्नीचा वापर करायला सुरुवात केली, तर ज्या काळामध्ये हा माणूस वावरत होता त्या काळामध्ये पृथ्वीचा बराच मोठा भाग बर्फाच्छादित होता. त्या थंडीमध्ये जर स्वतःचं रक्षण करायचं असेल तर त्याला अग्नीपासून मिळणाऱ्या उभेची गरज होती. मग हळूहळू तो त्याच्यामध्ये मांस भाजायला शिकला, त्याचा वापर करायला शिकला. परंतु अजूनही त्या अग्नी पेटवणं, अग्नी निर्माण करणं ही कला त्याला साध्य झालेली नव्हती, ती नंतरच्या काळामध्ये साध्य. मानवाने सुरुवातीला आघाततंत्र वापरून दगडी हत्यारांची निर्मिती केली असं आपण म्हटलं. त्यामध्ये त्यांनी एका दगडावरती दुसऱ्या दगडाचा दुसऱ्या बोटाचा आघात करून छिलके काढले. सुरुवातीची त्याची हत्यारं होती ती ओबडधोबड हत्यारं होती. साधारणपणे त्याचं स्वरूप लक्षात येईल. यात जर हत्याराकडे बघितलं तर हे जे हत्यार आहे हे हँडॅक्ससारखं दिसणारं, परंतु हँडॅक्स नव्हे. याच्यामध्ये जो मूळ गोट्याचा भाग आहे तो तसाच शिल्लक आहे. फक्त
त्याला जेवढ्या भागावरती काम करायचं आहे किंवा जेवढ्या भागावरती धार काढायची आहे दगडाला तेवढ्याच भागाचे छिलके त्यांनी काढलेले आहे. हे जे तंत्र आहे हे हळूहळू पुढे सुधारत जातं आणि मग माणूस अधिक सुबक अशी हत्यारं बनवायला लागतो. ही हँडॅक्स जर पाहिली तर अत्यंत सिमेट्रिकल असा, अत्यंत सुव्यवस्थित असा, सुबक असा आकार आहे या हँडॅक्सचा, हातकुराडीचा. याच्यामध्ये असा आकार जर दगडाचा तयार करायचा असेल तर सुरुवातीला माणसाच्या मनामध्ये या आकाराचं पूर्वनियोजन झालेलं असलं पाहिजे. हा आकार माणसाच्या मनामध्ये बौद्धिक पातळीवरती तयार झालेला असला पाहिजे, तरच त्याला तो प्रत्यक्षात उतरवता येतो. ही एक फार मोठी पायरी माणसाच्या विकासातली म्हणावी लागेल की अव्यक्त पातळीवरती विचार करता येणं, त्याचं चित्र मनामध्ये तयार करणं आणि मग ते उतरवणं हे माणसाला करता यायला लागतं. आत्तापर्यंतची 2 हत्यारं मी तुम्हाला दाखवली ती अत्यंत जड अशी, संपूर्ण गोटा दगडाचा जसाच्या तसा वापरून त्याच्यावरती त्याचे छिलके काढून तयार केलेली होती. परंतु हळूहळू माणूस तो जो दगड वापरायचा त्याला दुरून आणावा लागायचा, त्या दगडाचेही त्याच्यामध्येही काटकसर करायला शिकला. तो जो कच्चा माल त्याचा आहे दगड तो जास्त चांगल्या प्रकाराने वापरायला शिकला. नुसतंच गोट्यावर काम करून नव्हे तर गोट्यांपासून निघालेले छिलके आहेत त्या छिलक्यांवरती सुद्धा काम करायला शिकला आणि त्यातून छोटी हत्यारं करायला लागला. हे जे माझ्या हातामधलं हत्यार आहे ज्याला एक फरशीसारखा हत्यार आहे, त्याला फक्त एका बाजूला अत्यंत धारदार अशी त्याची कड आहे. म्हणजे जर लाकूड किंवा काही तोडायचं झालं तर तो ती धार असं तोडून अशा पद्धतीने ती धार वापरू शकतो, तोडू शकतो, तुकडा पाडू शकतो. हे आणखीन एक पुढची पायरी आपल्याला म्हणता येईल. गोट्यांबरोबरच छिलक्यांचा वापर हत्यारं तयार करण्यासाठी केला माणसांनी, आपण पाहिलं. त्याच्यामधली आणखीन पुढची पायरी म्हणजे छोट्या छिलक्यांचा लांब दगडाची पात्यांच्या आकाराचे छिलके वापरून त्याची हत्यारं तयार करण्याचा. याच्यामध्ये आपल्याला दिसेल की धार केल्यानंतर ती मुद्दाम थोडीशी आतमध्ये त्याचे टवके काढलेले दिसतात. ही जर बघाल तुम्ही तर त्याची एक कड धारदार करून वापरलेली आहे. हे जे आहे हे आपण तासण्या, खरवडण्या या ज्या हत्यारांचा उल्लेख केलेला आहे ती ही हत्यारे आहेत. विशेषतः अशा पद्धतीने एक खाच मुद्दाम चंद्राकृती, अर्धचंद्राकृती खाच करून त्याचा उपयोग खरवडण्यासाठी केला जायचा. उत्तरोत्तर हत्यारांचा जो आकार आहे तो कमी होत जातो आहे, तुम्हाला या पात्यावरून दिसेल. हे एक प्रकारची तासणी, खरवडणी अशा प्रकारचंच हत्यार आहे. छोटे छोटे तुकडे वापरायला सुरुवात झालेली दिसते आणि याचाच पुढे आपल्याला असं दिसतं की छोटे छोटे पाती काढून ही पाती लाकडी दांड्यात किंवा हाडाच्या दांड्यामध्ये बसवायला सुरुवात होते आणि त्यापासून संयुक्त हत्यारं किंवा संयुक्त अवजारं करायला सुरुवात होते. बाण किंवा भाला यासारखी. नांगराने पेरणी करण्याआधी आदिवासी लोकांमध्ये अजूनही काही ह्या पद्धतीने शेती केली जाते. त्यामध्ये एक टोकदार काठी वापरली जात असे आणि त्या काठीला वजन यावं म्हणून मधोमध छिद्र असलेला एक दगड वापरला जात असे, त्याला बसवलं जात असे आणि त्यानंतर मग ती काठी जमिनीमध्ये जोरामध्ये आपटून जर भोक तयार होईल त्याच्यामध्ये बी पेरलं जात असे. अशा प्रकारचा दगड हा प्रत्यक्षामध्ये डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयामध्ये आहे. हा असा दिसतो. याच्यामध्ये इथे बरोबर काठी खोचून त्या काठीला वजन आलं की ती काठी जमिनीमध्ये रोवणं किंवा जमिनीमध्ये त्याच्या जोरामध्ये त्याचा आघात करून जमिनीला छिद्र पाडणं सोपं जातं. आपल्यापैकी फार थोड्या लोकांना पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय असतं, कसं असतं हे बघायला मिळतं, परंतु मनामध्ये कुतूहल मात्र सगळ्यांचे असतं. थोडक्यात कल्पना यावी पुरातत्वीय उत्खनन कसं असतं यासाठी हे प्रारूप तयार केलेलं आहे, मॉडेल तयार केलेलं आहे. ते मॉडेल बघताना एक लक्षात येईल की अनेक आडव्या रेषा इथे दिसतात
या ह्या ज्या आडव्या रेषा आहेत ह्या मातीचे थर दाखवणाऱ्या आडव्या रेषा आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक थरामध्ये मातीच्या रंगामध्ये अत्यंत सूक्ष्म असा फरक आहे. हा फरक समजण्यासाठी जरुरीचं आवश्यक असं प्रशिक्षण घेणं हे गरजेचं असतं. त्या प्रशिक्षणातूनच आपल्याला समजू शकतं की हे मातीचे रंग कसे बदलतात आणि मातीचे रंग बदलतात तसा आपल्याला बदललेला थर समजतो. यामध्ये एक लक्षात येईल की अगदी काळसर असा हा जो थर आहे मातीचा, हा जो काळसर असा थर आहे याच्यावरती गाव वसाहती झालेल्या आहेत. त्याच्या खाली आपल्याला काहीही दिसत नाही. वरच्या थरांमध्ये काही ना काही अवशेष दिसतात, खालच्या थरांमध्ये दिसत नाही. पुरातत्वीय उत्खनन जेव्हा सुरू करतात तेव्हा हा जो मातीचा काळा थर आहे ज्याच्यावरती माणसाच्या वसाहती झाल्या, ज्याच्या खाली काहीही अवशेष नाही, अशा थरापर्यंत येतात आणि संपूर्ण वरच्या थरापर्यंत उत्खनन झालेलं असतं. प्रत्यक्षात उत्खनन सुरू होतं अगदी वरच्या थरापासून आणि ते खालच्या थरापर्यंत येतं. वरचा थर जो असतो त्या थरामधली गाव वसाहत किंवा त्यातले अवशेष हे सर्वाधिक नंतरचे अवशेष असतात. सर्वाधिक खालचा थर जो असतो तो सर्वात आधीचा काळ असतो. त्यातले अवशेष हे सर्वात प्राचीन अवशेष असतात. जर खाली बघितलं, आपण बघितलं तर या काळसर मातीच्या खाली आपल्याला नदीच्या काठावरचे जे गाळाचे थर असतात, नंतर ग्रॅव्हल ज्याला म्हणतो किंवा खडक असतात, दगडगोटे असतात, त्यांचे थर दिसतील. प्रागैतिहासिक हत्यारं जी आहेत ती या नदीकाठच्या थरांमध्ये मिळतात. तुम्हाला लक्षात येईल तिथे जर आता बघितलं तर शिंग दाखवलेली आहेत प्राण्याची, नंतर अनेक दगडी हत्यारं तिथे दिसत आहेत की त्या थरामध्येच मिळतात. यावरून लक्षात येईल की पुरातत्वीय उत्खननाच्या आधारे प्रागैतिहासिक काळापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतचे अवशेष आपल्याला मिळतात आणि त्या अवशेषांच्या आधारे एक सलग इतिहास लिहिणं शक्य होतं. हे जे प्रारूप आपण पाहिलं, हा जो सेक्शन पाहिला, हा महाराष्ट्रामधील नेवासे इथे झालेल्या उत्खननाच्या आधारे तयार केलेला आहे. हे दृश्य जे आहे हे एका ताम्रपाषाण खेड्यामधलं आहे. उपलब्ध पुराव्याच्या आधारे ताम्रपाषाण युगामधले लोक राहत कसे होते, शेती कशी करत होते याचं चित्र इथे निर्माण केलेलं आहे. ताम्रपाषाण युगीन लोकांमध्ये लोक सांबर शिंगाचा वापर नांगरणीसाठी करत असावेत, तसंच बिया पेरणीसाठी सुद्धा सांबर शिंगाचा वापर करत होते असं आपल्याला उपलब्ध पुराव्यावरून दिसतं. तशा प्रकारची सांबर शिंग सापडलेली आहेत. सांबर शिंगाचा मधला गाभा काढून त्या पोकळीमधून बिया पेरण्याचं काम करत असत. तसंच सांबर शिंग एका लांब दांड्याला जोडून, लाकडी दांड्याला जोडून त्याचा हात नांगरासारखा वापर करत असत असं आपल्याला दिसतं. नवाश्मयुगामध्ये किंवा नवीन अश्मयुगामध्ये जी दगडी हत्यारं तयार करत होते ती दगडी हत्यारं वेगळी होती. आधीच्या काळापेक्षा अधिक सुबक आणि घासून गुळगुळीत केलेली अशी हत्यारं होती. इथे जर बघितलं तर लाकडी दांड्याला बांधलेली एक दगडी कुऱ्हाड आहे. ती जर नीटपणे बघितली तर लक्षात येईल की ती दगडाची आहे, नाही तर ती दगडाची आहे की लोखंडी आहे हे सुद्धा लक्षात येत नाही, इतकी ती घासून गुळगुळीत केलेली आहे. अशा प्रकारच्या कुऱ्हाडीचा उपयोग लाकूड तोडीसाठी किंवा इतर कामांसाठी होत होता. सिंधू संस्कृतीतली भांडी लाल रंगाची होती आणि त्याच्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असायची. असंच सिंधू संस्कृतीच्या एका स्थळामधलं हे भांडं आहे उत्खननामध्ये मिळालेलं. ही भांडी खणखणीत भाजलेली असायची आणि जर त्याच्यावरती आपण आघात केला तर असा खणखणीत त्याचा आवाज येतो. हडप्पा संस्कृतीचे लोक अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या आकारांची भांडी बनवत होते. त्याचं एक झलक आपल्याला इथे बघायला मिळेल. हे पाण्याचं आहे, हे जमिनीमध्ये पुरलेलं होतं, एवढा भाग त्याचा वरती होता. आणि हे जर वाचून बघितलं खालचा तर लक्षात येईल, खडबडीत येते. पुरल्यानंतर शेतीला सुरुवात झाल्यानंतर माणसांनी भांडी घडवायला सुरुवात केली. सुरुवातीची भांडी तो हाताने घडवत होता. त्यातली हाताने घडवलेली भांडी, बहुतेक भांडी ही साठवणीसाठी वापरलेली असायची. काही धान्याच्या साठवणीसाठी, काही पाण्याच्या साठवणीसाठी. हे जे भांडं दिसतंय हे पाण्याच्या साठवणीसाठी वापरत होते.
अर्ध भांडं हे जमिनीमध्ये पुरलेलं होतं. साठवणीचीच भांडी, परंतु त्याचा वेगळा उपयोगही केला जात होता. हे एक साठवणीचं भांडं आहे, परंतु अशाच भांड्यामध्ये बसवून मृत व्यक्तीला पुरलेलं एक दफनही मिळालेलं आहे. आत्ता जो रांजण पाहिला तो रांजण पुरण्यासाठी एका दफनामध्ये वापरला होता असं म्हटलं. ते हे रांजणाचं उदाहरण. यामध्ये आपल्याला दिसेल की हा माणूस बसलेल्या स्थितीमध्ये पुरलेला आहे. त्याच्याबरोबर काही भांडी कुंडी पुरलेली आहेत आणि अशा प्रकारचं हे एक अपवादात्मक उदाहरण आहे. परंतु याच्यावरून आपल्याला एक निश्चित दिसतं की घरातले मोठे रांजण किंवा घरातल्या वस्तूंचाच उपयोग मृत्यूनंतरच्या उपचारांमध्ये सुद्धा, विधींमध्ये सुद्धा होत होता.